दुबईची सांगते का बदकाने बदकाच्या बायकोला बदा बदा बदलले. हाय गाईज, आता पहाटेचे 5 वाजलेत आणि अचानक आमचा फिरायला जायचा प्लॅन ठरला आहे. आणि आम्ही सकाळी 3 वाजता उठून छान आवरून आणि अंधारात बाहेर पडतो आहे. आणि पुढची जर्नी तुमच्यासोबत असेल. कुठं जायचं, काय करायचं काहीच ठरलेलं नाही आहे. पण आजचा राईड हा एकदमच हॅप्पीएस्ट राईड असेल. सो चला भेटूयात आपल्या व्लॉगमध्ये. Where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. हॅलो फ्रेंड्स, फायनली आमचं लोकेशन फिक्स झालं. दिवसभर फिरून खूप ठिकाणी फिरलो, खूप छान छान गोष्टी केल्या, जेवण केलं, लॉंग राईड केली आणि फायनली नकळत आमचं एक ठिकाण लोकेशन ठरलं की आपण इथे जाऊयात आणि आजचा स्टे, आजचा एन्जॉय इथे करूयात. तर आमची ही रूम आहे. मी खास रूम अगोदर दाखवतोय, त्याच्यानंतर मी बाहेरचा व्ह्यू वगैरे दाखवणार आहे. सो ही छान छोटीशी अशी कोझी रूम आहे आमची. खूप लॅविश आणि खूप लक्झरियस अशी नाही आहे, खूपच भारी छोटीशी आहे. हे आमची रूम मुद्दाम पडदा ऑफ केलेला आहे आणि कारण की प्रज्ञाला तो व्ह्यू तुम्हाला दाखवायचा आहे. छान छोटीशी हे आहे. इकडे लेफ्ट साईडला, राईट साईडला वॉशरूम आहे आणि समोर विंडो प्लस डोर असा त्याचा व्ह्यू आहे. छोटीशी छान कोझी रूम आहे प्रज्ञाचा. येस, आणि तिला खास हा व्ह्यू दाखवायचा होता. ती म्हणली की मी हे करणार आणि हा यस, आणि ती खुश आहे. ये करते. सो आपण जाऊयात तिकडे आणि तुम्हाला जवळून दाखवतो. हे जरी असं वाटलं की ओपन आहे, विंडो आहे पूर्ण रूमला, पण त्याला एक फ्लिमिंग लावलेली आहे. सो बाहेरनं काहीच दिसत नाही आतमधलं. छान सनसेट होतोय. सो आपण तिकडे जाऊयात. पण नाही, चला दरवाजा खोला. हाईट 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 वरती बुटकी. चला, ही फिल्मिंग आहे. सो आतलं काहीच दिसत नाही. हा डोर आहे आणि अशा कॉटेज आहेत. हे आमच्या कॉटेज छान अशा कॉटेज आहेत. हे आमचा रूम आहे समोरनं. हा इकडं असा व्ह्यू आहे याचा. इकडे डायनिंग एरिया आहे याच्या पलीकडे. आणि आपण आता तिकडे खाली सनसेटच्या ठिकाणी जाऊ. हे असं छान आमच्या कॉटेजचा व्ह्यू आहे. हा सगळा यांचा समोर पलीकडे कॉटेज असेल, छोटे कॉटेज आहेत. इकडं प्ले एरिया, इकडे सुद्धा प्ले एरिया आहे. आणि आता आम्ही तिकडे जाणार होतो. हे पूर्ण असं छान गार्डनिश केलेलं हे आहे. आणि आम्ही आता तिकडे चाललो. आमचा नाश्ता रेडी होतोय, तोपर्यंत आम्ही तिकडे जाऊन येतो. याला काय म्हणतात रे? नेमबाजी, बाण. समोर आय लव्ह पवना लेक, मोठासा झोका आहे. तिकडे रॅकेट्स आहेत, बॅट बॉल आहे खेळण्यासाठी.
आणि आता छान गाणी वगैरे लावतात आहे तिकडे. बस की. छान गाणी अशी लावली, भारी फील होतं. खूप दिवसांनी आम्ही भरपूर वर्षांनी दोघे असं निवांत. मला एकही फोन नाही आलेला आज दिवसभरात, कारण की मुद्दाम सगळ्यांना सांगितलं मला फोन नका करू. पण प्रज्ञाचा एक फोन आलाय सो मला नाही आवडला तो. आमचा सनसेट छान मोमेंट आम्ही एन्जॉय करतो. सनसेट दिसतच नाही. आपण आता पुढच्या लोकेशनला जाऊयात. तोपर्यंत आपला नाश्ता रेडी होतोय आणि तोपर्यंत आपण सनसेट बघू. बाय बाय. बाय बाय नाही, पुढे पुढे. लाडू. सांगितलंच नाही मागे. इकडे कॅम्पिंगसाठी छोटे टेंट आहेत आणि पलीकडे सुद्धा त्यांचे ते व्हाईट कलरचे कॉटेज आहेत. इकडे सुद्धा कॉटेज आहेत. आम्ही तिकडे जाणार आहोत. म्हणजे आम्ही बघितले नाहीत, लांबूनच बघितले. आम्ही तिकडे खरं तर हे करणार होतो, जाणार होतो. आणि इकडे छान असा सेटिंग एरिया आहे, रिव्हर साईड. आपण तोही बघूयात. आपला नाश्ता आलेला आहे आता आणि आपण आता नाश्ता करूयात. चलो. लाडूच्या आवडीचे कांदा भजी, किती चहा, पूर्ण टंपच भरून चहा आहे. आणि आम्ही सनसेट आणि आमचा नाश्ता असं दोन्ही एन्जॉय करणं. या भजी खायला. भजी. वा वा, भारी. कुरुम कुरुम. आमच्या गाडीला पण वा. कांदा भजी, चहा आणि पावना लेकचा सनसेट. तुम्हाला सांगितलं नव्हतं कुठे आलो. आम्ही आहोत पावना लेक येथे. आणि कुठलं रेसॉर्ट आहे, काय आहे, कुठलं कॅम्पिंग व्ह्यू आहे, काही माहीत नाही. आम्ही गेलो, चेक इन केलं, दुपार एन्जॉय केली आणि सनसेटला कांदा भजी, चहा हा आमचा बेत. आणि आम्ही दोघं. खूप कमी इथं विजिबिलिटी आहे, कमी लोक आहेत आणि भारी वाटतं. एन्जॉय. तिकडे गर्दी आहे, इकडं कमी लोक, आम्ही दोघं. गरम गरम. तुमच्या मॅडम डायरेक्ट चहातच काढून टाकलं. निघत नव्हतं म्हणून ते खोलून घेतलं पूर्ण. चहा माझ्यासाठी सर्व केलेला आहे. सॉस आहे, कांदा भजी आहेत आणि सनसेट आहे. चहा. Velvet dark, etching patterns, leaving its mark. आता आपण चाललेलो आहोत कुठे कुठे चाललो आहोत आपण? पाण्यात. पाण्यात नाही जायचं. आपण चाललो धरणाच्या कडेला. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रिव्हर साईड. मग काय ते धरण साईड. मग रिव्हर नाही, धरण साईड. मी The stars and the moon tease
आता आपण चाललेलो आहोत, सगळ्या लाईट्स ऑन झालेले आहेत, ऑन झालेले आहेत आणि सगळे लाईट्स बघण्याला सगळे पॉईंट्स आपल्या व्ह्यूवरचे काय कॅम्पिंग व्ह्यूच्या बघायचे तिला आणि तुम्हालाही दाखवतो. चला हा छान असा छोटा गिट जो मागे जातो पाण्याकडे. त्याच्यानंतर हे पण टेंट आहेत वाटतं ना, कुठले तिला ते रील्स बघून असं चैन ओपन होते आणि मग आपण टेंटमधनं बाहेर येतो असं सगळं तिला करायचं होतं. पण आम्ही घेतलंय कॉटेज, तर तिचं ते स्वप्न अर्ध राहिलेलं. सगळे कॉटेज आहेत. आता इथं ग्रुप नाही आहे, ग्रुपला किंवा ग्रुप असेल तर हे छान आहे, ते सगळं बघायला चाललेले आहे. ग्रुप असेल ते सगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि हा एरिया सगळ्या ग्रुपसाठी जातो आणि तिला बघायचं तर टेंट कसा असतो ती बघायला चालली. आपणही जाऊयात वरती. हे भारी लाईट्स वगैरे त्याच्यामुळं भारी वाटतंय ना. सगळीकडे लाईट्स अशा तिरक्या झाल्यात माझ्या. आता कुठे जायचंय? या साईडला पण असे छोटे कॉटेज आहेत. इकडे हार्ट शेप मध्ये छान लाईट केलेलं आहे. इथे बॉन फायर शेकोटी. आम्ही इकडे राहणार होतो पण हे खूप छोटे आहेत आणि याचे वॉशरूम बाहेर आहेत, त्याच्यामुळं आम्ही तिकडं कॉटेजमध्ये गेलो राहायला. आणि हा व्ह्यू वा वा वा, हा व्ह्यू भारी वाटतंय. सगळं मुवमेंट खूप भारी आहे इकडे. समोरही तिकडे कॉटेजेस आहेत, सगळीकडे लाईट्स गेलेले आहेत. प्ले एरिया, म्युझिक चालू आहे. पलीकडच्या सेम लेक कॅम्पला तिकडेही सेम तशाच गोष्टी चालू आहेत. आणि आमच्या इकडे सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे खूप शांतता आहे. ह्या साईडला खूप कमी लोक आहेत आणि खूप रोमॅन्टिक वातावरण आहे, ते जे आम्हाला आवडले. पलीकडच्या लेक व्ह्यूला खूप गोंधळ आहे. मला असं वाटत होतं पहिलं की आमचा ग्रुप असायला पाहिजे होता, पण आमच्या मॅडमला तुला काय ग्रुप पाहिजे, पण आम्ही नंतर म्हणलं नको ग्रुप नको, आपण आलो इथेच बरे मस्त छान बोला. काय त्याला म्हणतात, इकडे सुद्धा कॉटेजेस आहेत. म्हणजे खाली जसे होते तसे इकडे सुद्धा कॉटेजेस आहेत. हे बंद म्हणजे आता इथं कोणी नाही आहे, पण हे सुद्धा कॉटेजेस आहेत. आणि इकडे सेम परत हे आमचं स्टार्टर्ड आलं आहे. मागे म्युझिक चालू आहे त्याच्यामुळे मी जास्त काही बोलत नाही आणि कॉपीराईट पडू शकते, पण तरी मी पटकन व्हिडिओ बनवते. आणि हे छान असं तंदूर स्टार्टर्ड आलेलं आहे. 8:30 वाजलेत आणि 8:30 वाजता स्टार्टर देऊन यांनी मन खुश केलं. एकदमच भारी, असाच भारी वास सुटला आहे. प्रज्ञा बाहेर गेली आहे तिकडे, पण आम्ही आत्ता खाणार आहोत, एन्जॉय करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही 9:30 वाजता जेवण करणार आहोत. सगळं नॉनव्हेज आहे इथे आणि खूप भारी वाटतं. वा, भरपूर टाईमपास करून झाला. आता जेवण आलं आहे, मग असे स्टार्टर झालं. आता प्रज्ञा जेवायला बसले, प्लेट्स आलेत. आता मी चाललो आहे जेवायला, प्रज्ञा पण बसले. सो चला तिकडे जाऊयात. प्रज्ञा बसली जेवायला. प्रज्ञा, तुझा आवडीचा पस्ते इकडं आलाय. लेग पीस कर, पलटी कर. तिच्या आवडीचं लेग पीस माझ्याकडे असं झालं. आणि आता आम्ही ताट चेंज केलं. चिकन प्रेमी आणि लेग पीस प्रेमी आमची प्रज्ञा. आणि आता आम्ही जेवतो आहे. छान असा रस्सा आहे, चिकनचे ग्रेव्ही, सुकी ग्रेव्ही, भात, 2 चपात्या, सार, स्वीटमध्ये जलेबी, आपण काय पापड्या, असं सगळं आहे. आमचं कोल्ड्रिंक, फक्त कोल्ड्रिंक आहे ना. आणि असं जेवणाचा बेत आमचा ठरला आहे. याच्यानंतर काय जेवणानंतर शेकोटी. आणि शेकोटीत आपण बडबड करणार आहोत. तो चलो जेवूयात आता. टेस्ट करून बघ कसं आहे.
हो मग. ऑल गुड. चलो चला, तर मग आपण जेवण करूयात आणि जेवण झालं की वा, सो जेवण झालं की आपण बाकीची बडबड करूयात. बाय बाय. छान जेवण झाले आणि आता आम्ही बॉनफायर चालू केला आहे, म्हणजे आपली शेकोटी चालू केलेली आहे. ती पेटेल कधी हे माहीत नाही आता, पण चालू केलेली आहे. कारण की जस्ट चालू की आग लावली आहे त्याला. आग लावली त्याला आणि लाकडं ओली आहेत, तर ती थोडी आता पेट घेते आणि आम्ही असं छान बसणार आहोत, गप्पा मारणार आहोत, त्याच्यानंतर थोडं भांडण करणार आहोत आणि मग एन्जॉय. ही आमची शेकोटी. ही नाही, ही आमची शेकोटी. ही आग लावली आहे, ही शेकोटी आहे आणि आम्ही आज शेकोटी. काय झालं, छान वातावरण, थंड पडलंय सगळं, कोणीच नाही आहे, फक्त आम्ही दोघंच. 2-3 कपल्स आहेत, पण ते त्यांचे बिझी आहेत ना. आणि आम्ही आता आमच्या शेकोटीमध्ये बिझी आहोत. ती पेट घेते आणि त्याच्यानंतर आम्ही ती पेट घेते आणि त्याच्यानंतर आम्ही तिचा आस्वाद घेणार आहोत. खाणार नाही होत तिला, पण काय करणार आहोत तिच्यासोबत, शेकोटीची मजा घेणार आहोत. प्रज्ञा बोलले चांगले चांगले चांगल्या बोले चांगल्या बोले. लय उत्साहाने म्हणलं होतं आमची शेकोटी चालू झाली, दुसऱ्या सेकंदाला विजली होती आणि कोणच नाही तिला आता वारा घालायला. पिटली. गुड मॉर्निंग सगळ्यांना. छान काय झालं, छान सकाळ झाली छान. आणि आम्ही आलो, ही आता झोका खेळती आणि छान धुकं असं पडलंय सकाळी सकाळी. धुकं संपल्यावरती आम्ही आलो, पण छान धुकं पडलं होतं आणि आम्ही आता इथं येऊन थंडी एन्जॉय करतोय, जी रात्रीची आता ही सकाळची. आता आम्ही नाश्ता करणार, नाश्ता झाला की 11 वाजता चेकआउट परत बॅक टू द किचन. किचन घर मध्ये जागा आहे का? आता तू गेलं किचन मध्येच जाणार, मला काय. आणि आज कालचा दिवस, आजची सकाळ छान उजाडली आहे. हां, आणि कॅमेऱ्यात बघा असं ती म्हणते. वा, भारी आजचा दिवस. तिकडचं दाखवा, ते बोट सारखं दिसतंय. हा, आपण एक तुम्हाला दाखवते, कागदाची होडी बनवतो ना, तसं दिसतंय. तुम्हाला बोटीसारखा आकार दिसेल, हा त्याचा खालचा बेस. ते आपण नेहमी कागदाच्या बोटीला असं करतो ते त्याचा त्रिकोण. आणि हे छान असं, ही बोट, ही नाव पाण्यात सोडल्यासारखा फील येतो. हा जवळनं, आणि हा अजून एक जवळनं असं फील होतं. पलीकडे सुद्धा रेस्टो आहेत, कॅम्पिंग आहेत, तिथं वरती सुद्धा आहेत. छान पूर्ण डॅमचा व्ह्यू आहे असा. पलीकडे आता मॉर्निंग झाली कॅम्पिंगची सगळ्याच. रात्री इथं कॅम्पिंगचे टेंट नव्हते, पण आज सकाळी म्हणजे रात्रीतनं त्यांनी असे, आज सॅटर्डे संडेचा त्यांनी असं हे केलं आहे, तयारी केली. तर आता कॅम्पिंगचे हे लावले, टेंट लावलेत इथून तिथपर्यंत असे पूर्ण येलं. आणि इकडे समोरसुद्धा आहेत. म्हणजे सॅटर्डे संडे कदाचित जास्त गर्दी असेल किंवा असावी, म्हणून यांनी असा ही तयारी केलेली आहे. पण सॅटर्डे संडेपेक्षा, क्राऊडपेक्षा जी शांतता आम्हाला काल मिळाली आहे ती भारी होती. तो फील भारी होता. ग्रुपनी आपण काय म्हणली, ग्रुपनी आला असतं तर क्राऊड पण वाढला असता, पण दोघंच आल्यामुळं शांतता जास्त आम्हाला फील झाली, आवडली. हा मॉर्निंगचा
सूर्योदय. आणि इकडं आमचं वरती तिकडे कॉटेज होतं, मध्ये तिथे बॉनफायर केलं होतं आम्ही रात्री. आत्ता सकाळी सुद्धा जे 3-4 कपल आहेत तिकडे बदक आहेत, म्हणजे हे बदक मधले आणि तिकडं पण मंद बदक, असे 2 बसलेत. आमचं बदक, घरचं बदक इथं चाललंय. मी बघत नव्हतं. मग कोण आहे तू? तिकडे बघ. बदकीन बाई आहे का? तिकडेच चल. तुला सांग बदकांचं ते. काय सांगते, कॅमेऱ्यात सांगते का? बदकाने बदकाच्या बायकोला बदा बदलले, आणि तसं मी तुला बदलले. मग धाबा होईल त्याच. शांत आवाज आहे पाण्याचा, जसं रात्री जास्त शांत आवाज आहे पाण्याचा, जसं रात्री वारा जास्त असतो त्यामुळं लाटा कडेला येऊन आदळतात आणि त्याचा आवाज जास्त होतो. पण आता वारा कमी आहे, तर ह्या शांत लाटा हा एक वेगळा फील देतात आहे. आमचं बदक पाण्यात गेलं. तर मी सुद्धा ऐतिहासिक विक्रम करणार आहे, पाण्यात जाऊन. एवढं गार नाही एवढं थंड नाही. हा, पण आहे चांगलं. पडशीला माती साठली मी नाही दगडाला. पडणार, तुम्हीच मला ढकलून नाही. चांगलं पडली गेली. होती, चांगली होती. हे ती बोटीचं हे तुझ्या डोक्यावरती आलं. आता मन असं एक फोटो काढू. नको. तर आता आम्ही नाश्ता करणार. जेवण झालं, जेवणाचा व्हिडिओ पाहिला, स्टार्टरचा व्हिडिओ पाहिला, नाश्त्याचा व्हिडिओ पाहिला. आता आजच्या नाश्त्याचा व्हिडिओ थोड्या वेळाने देतो. त्यानंतर चेकआउट करणार, गाडीवर बसणार, तुम्हाला बाय बाय करणार. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार. आम्ही व्लॉग करतोय, सपोर्ट करा छान. आणि खूप सुचत नाही, पण आम्ही ट्राय करतोय येण्याचा, गोष्टी बोलण्याचा, नवीन ठिकाणं फिरण्याचा. पण आज जास्त मला भारी वाटते की खूप शांत ठिकाणी आहोत. एवढं सकाळी नाही तर रोजचं तेच असतं की सकाळी उठायचं, आवरायचं, ऑफिसला जायचं, त्याच्यानंतर घरी यायचं, जेवायचं, थोडं हिच्याशी भांडायचं, झोपायचं, दुसऱ्या दिवशी परत उठायचं, सेम रुटीन करायचं. आज एवढं चेंज झालंय की आज इकडे येऊन वाटतं. हां, म्हणजे आम्ही जागा बदलली आहे, पण आमचं काय बदललेलं नाही. आम्ही भांडतोच आहे. म्हणजे आमचं भांडणाला काही कारण नाही लागत. म्हणजे आम्ही भांडत, हां, विनाकारण असतं. म्हणजे आम्ही आता टूथपेस्ट विसरलोय, त्याच्यावर पण आम्ही भांडत होतो तसं मागाशी, की तुझ्या लक्षात का नाही राहिलं, माझ्या लक्षात का नाही राहिलं, मग मी हेच करायचं का, मग मी तेच करायचं का, मग मीच भरायचं का सगळं. म्हणजे आमचं इथपर्यंत बसलं. नंतर म्हटलं आपला सूर्यवरती जास्त जायला लागला आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणतोय की आपण जाऊयात आता फिरायला. मी बॅग भरलेली, ह्या माणसाला कधीच आवडत नाही. मी बॅग पॅक केलेली, त्यामुळे मग ते तुम्हीच ठेवा सगळं, जे काय ठेवायचं दुसरं काय ठेवा. राधे का बस. बॅग पॅक करायची, हिची पॅकिंग नसते, हिची बॅग कोंबणी असते, कोंबणी. या दार गेलं की दाखवतो तिने कशी भरते ना, तसं दाखवतो तुम्हाला. आता नाही ते तुम्ही भरली. या असं बाबा, ऐकून घ्यायला लागते बाबा, काय करणार. चला भेटूयात आपण नाश्त्याला. बाय. केलं चालू. आम्ही आता रेडी झालो चेकआउटसाठी आणि नाश्ता येईपर्यंत आमचा टाईमपास. कॅमेरा इकडे करा. नाही 6 वरती लागलं. कॅमेरा इकडे करा परत. याच्या आधी 9ला, 10:30ला, 9:30ला असं लागलेलं आहे. आता परत. अरे आता तर इकडंच का. आता डायरेक्ट इकडं वरती गेलं. आवाज मॅगी सांगितलेली आम्ही नाश्त्याला.
सॉरी. शोधू का कुठं पडलंय? मी आहे ना आता इथं बघत होता तो इथं लागत होता. इथं बघितलं तिकडे खाल्लं गेलं. मला खेळायचं बंद. इतका वेळ चांगलं जात होतं, व्हिडिओ चालू केला. जसं व्हिडिओ चालू केलं तसं सगळा माझा गेम फिसकटला. कारण ह्या बाईच्या हातात कॅमेरा आहे, त्याच्यामुळं मला काय वा करते. तुला खेळायचं का? आवाजाच्या बाहेर गेले तुम्ही. मी तर जाऊ शकत नाही. करूच शकत नाही. बाण पकडता येतो तुला? धनुष्य धनुष्य पकडता येतो का? धनुष्य तुझे काय केलंय ते सगळं उलट केलंय. उलट पकडलंय बाण. उलट पकडलाय. इथं पकडायचं खाली. हे याला हा इथून माझ्या सुरुवात. तिरका जाईल तो. हा मॅडमने बाण ताणलेला आहे आणि आता त्यांचा बाण डायरेक्ट वर इकडंच डायरेक्ट. मॅडम आता येत. काय काय कसं शेवटी तिचा पहिल्यांदा, कालपासून पहिल्यांदा. लागला होता इथं. कुठं? नाही आमच्या कॅमेऱ्यात दिसलं नाही त्यामुळे आम्ही मान्य करत नाही. पंचांचा निर्णय अंतिम. बास कुठं होतं? राहू द्या. चला बस आता नको. आमचा नाश्ता येतोय. नाश्ता येईपर्यंत आम्ही आता आतमध्ये जाऊन बसू. मलाही लागलं हे बाण खेळायचे. काय नाही दिसणार इथं दिसत. हा म्हणजे मी काळा या टॅटू झालेला आहे. जेवल जेवला हा जेवल. हा कुठं गेलंय? अगं तू असं कर ना. हा इथं जेवल आमचा नाश्ता होतोय. हे आमचं टेबल नाश्त्याचं. कोण पळतं? हां नाश्त्याचं टेबल. आमचा नाश्ता येतोय तोपर्यंत आम्ही आमचा एक मॅगी एक काय मागवलंय? एक पोहे असं मागवलेलं आहे. काल मी तुला कॅरम खेळताना 2 वेळा हरवले. तू पण मला 2 वेळा हरवलं. पण तुझ्यावरती 15चा बोर्ड मी लावला. तू माझ्यावरती किती लावला? 8. ती तरी लक्षात आहे का? 10चा लावला. बरं 10. बघ ती कशी जळी. आमचा नाश्ता आलेला आहे. आमच्या मॅडम रेडी आहेत नाश्ता करायला. एक मॅगी एक पोहे. छान. अशा तऱ्हेने आमचं इथलं आता चेकआउट झालेलं आहे आणि आम्ही आता घरी निघालो. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये नवीन चांगल्या गोष्टी घेऊन. आजचा ब्लॉग आमच्यासाठी पण छान होता. खूप कमी त्याच्याच व्हिडिओज आम्ही बनवल्या पण ॲक्टिव्हिटी छान केल्या. आणि बाय व्ह्युअर्ससाठी पुढच्या वेळेस लवकरच नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात. बाय. ते तुमच्या मित्रासोबत शुभम गायकवाड. बूम. चला बाय. सगळी तयारी दे. तोंड बिंड बांधून. While rivers whisper truth as they flow